आपकी अदालत मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर आरोप आहे की हे मनमानी करत असतात। भगवंत मानजी, हे खरं आहे का की तुमचे वडील होते ते खूप शिकलेले होते? ते MA BEd? हो सर। हेडमास्तर पण होते? हो। पण मुलाला शिकण्यात काहीच रस नव्हता। शिक्षकाच्या मुलाला शिकावं तर लागतंच खरं तर, कारण त्याच शाळेत ते हेडमास्टर होते। त्यामुळे खोडकरपणा करावा असं वाटलं तरी प्रत्येक शिक्षकाची नजर मुख्याध्यापकाच्या मुलावर होती। त्यामुळे माझ्या कुरबुरींना मी आतून दाबत राहिलो। माझे वडील विज्ञानाचे मास्तर होते, मग शाळा बंक करण्याचा तर प्रश्नच नव्हता। हेडमास्तर तर माझे बापू होते। तर मग हे पण होऊ शकलं नसतं की घरातून शाळेत जातो सांगून दुसरीकडे जायचं, कारण मुख्याध्यापक तर माझे वडील आहेत। ते म्हणतील कुठे गेला मुलगा। मग मला वाचनाची खूप आवड होती आणि माझे वडील गणिताचे शिक्षक होते। आजही मी गणितात वरचढ आहे। हां, ती वेगळी गोष्ट आहे की मी प्रश्न विचारत राहायचो की आम्हाला ते का शिकवलं जातं जे आमच्या आयुष्यात कधी उपयोगीच पडत नाही। अनेक तरुण बसलेले आहेत, इतके तरुण तरुणी बसलेले आहेत। तुम्ही मला सांगा, तुम्ही कधी A² + B² + 2AB चा फॉर्म्युला वापरून केळी खरेदी केली आहेत का? अरे बाबा, ते सायन्सवाल्यांना शिकवा। tan θ cos θ आम्हाला का? हे म्हणजे असं झालं, पोस्टात पोस्टमॅनची नोकरी आली पोस्टमॅन ठेवण्यासाठी। तर मुलाखत झाली। मुलाखतीत विचारलं गेलं एका उमेदवाराला की पृथ्वी ते चंद्र यातील अंतर किती आहे? तो म्हणाला, या मार्गावर चिठ्ठ्या वाटायच्या असतील तर माझ्याकडून नाही। मी हात जोडतो। मी वडिलांना नेहमी हे विचारायचो की बाबा, जे आम्हाला शिकवलं जातं ते आयुष्यात उपयोगी पडणार आहे का? मी एक छोटासा किस्सा सांगतो। पंजाबीची आमची टीचर आली, तिने छोटीशी टेस्ट घेतली, फी माफीसाठी अर्ज लिहा। फी माफीचा अर्ज नॉर्मल असतो, वाचतो नेहमीच। प्रति स्वल्पविराम, श्रीमान मुख्याध्यापक कॉमा, फलाना स्कूल, माझं नाव भगवंत सिंग आहे, मी 7वी शिकणारा विद्यार्थी आहे, मी 6वीतही पहिला आलो आहे, मी अभ्यासात खूप हुशार आहे, मी 7वीतही पहिला येईन। माझे वडील एक शिपाई आहेत, त्यांचा पगार खूप कमी आहे, घरात 3 बहीण भावंड आहेत, घरचा उदरनिर्वाह करणंही कठीण आहे, ते शाळेची फी भरण्यास असमर्थ आहेत, कृपया माझी संपूर्ण फी माफ करा, मी तुमचा खूप आभारी राहीन, तुमचा आज्ञाधारक रोल नंबर इतका इतका हेच असायचं ना? तर मग मॅडमने मार्क पण दिले मला 9.5 10 पैकी, व्हेरी व्हेरी गुड पण लिहिलं। पण मी आनंदी नव्हतो। त्याच सायकलवरून बाबा घरी जायचे शाळेतून। माझ्या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर शाळा होती। मी जाता जाता त्यांना म्हणालो, डॅडीजी थांबा। मी म्हणालो, तुम्ही का शिकवत आम्हाला? ते म्हणाले, जेणेकरून तुम्हाला अक्कल यावी, तुम्हाला बुद्धी प्राप्त व्हावी, तुम्हाला दुनियादारीची जाणीव व्हावी, चूक आणि बरोबरचं अंतर समजून यावं। मी म्हणालो, जर मी असं म्हटलं की तुम्ही आम्हाला चुकीचं शिकवताय, ते म्हणाले केव्हा? तर मी हा अर्ज त्यांच्यासमोर धरला। त्यांनी वाचलं तर ते म्हणाले, खूप चांगलं लिहिलं, खूप चांगलं, 9.5 10 पैकी 9.5 आले, खूप चांगलं आहे। मी म्हणालो, चांगली तर आहे, तुम्ही बघितलं, पण मार्क नका बघू ना, तुम्ही हे बघा ना, पहिल्यांदा तर मी हा अर्ज लिहितोय तो तुम्हाला, श्रीमान मुख्याध्यापक यांना, आणि मध्ये लिहितोय माझे वडील शिपाई आहेत। आणि पुढे लिहिलंय 3 बहीण भावंड आहेत, मला छोटी बहीण आहे मनप्रीत, आणि कोण आहे तिसरं? तेव्हा माझे वडील म्हणाले, जोपर्यंत तुम्ही गरिबी लिहित नाही अर्जावर तोवर फीज माफ होत नाही। तेव्हा माझ्या तोंडून एक गोष्ट निघाली की जर यदा कदाचित माझ्या हातात असं पेन आलं की मी सिलेबस बदलू शकेन, बदलेन जे आता आलंय, तर मी हाच अर्ज पॉझिटिव्ह पद्धतीने लिहीन। मी हा आहे, असा आहे, माझे वडील गरीब आहेत, ते फी भरण्यासाठी असमर्थ आहेत। मी असं नाही म्हणणार की माझी फी माफ करा, मी असं म्हणतोय की माझी फी उधारी ठेवा, मी वचन देतो मोठा ऑफिसर बनून व्याजासकट शाळेची फीस परत। भगवंतजी, मी ऐकलंय की शाळेमध्ये
तुम्ही एका कोपऱ्यात बसून सगळ्या शिक्षकांची नक्कल करायचा, हो. मिमिक्री करायचा. हे बघा, जेवढे पण आर्टिस्ट आहेत सगळे घरवाल्यांसोबत बंडखोरी करून झालेत. कोणत्याही पालकांना विचारा, मुलगा काय बनणार? पालक आधीच म्हणतात डॉक्टर बनणार. अरे सगळे डॉक्टर झाले, पेशंट कोण बनेल? पायलट बनणार. सगळेच पायलट झाले, प्रवासी कोण बनेल? मुलाला पण विचारा त्याला काय बनायचंय. मी लपून छपून जाऊ लागलो स्टेजवर. +1 इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये जायला लागलो. मग समजून गेलं बाबांना, तेच जे भारतीय तरुणांसोबत त्या वयात होते ती धुलाई. हां धुलाई. सर, ही वाली नाही, ही वाली. बंद केलं. मग बंद केलं. आता काय वडिलांचा आदेश आहे, मग बंद करून टाकलं स्टेजवर जाणं. थोडं थोडं चोरून चोरून जाऊ लागलो, समजलं नाही पाहिजे. एक असा किस्सा आहे जो आजही आठवला की म्हणजे माझे डोळे भरून येतात. मी खूप मोठी ट्रॉफी जिंकली. मी पहिला आलो कविता उच्चारणामध्ये. मी पहिला आलो. ट्रॉफी खूप मोठी मिळाली कॉलेजमधून. तर बसमधून येत होतो आणि माझ्या मनात हे होतं, जर ट्रॉफी घेऊन घरी गेलो तर बाबांना समजून जाईल की तू पुन्हा तेच काम करतोयस. तर ट्रॉफी घेऊन घरी नाही जायचं. आता ट्रॉफी जिंकली आहे तर सोडायचं मनही होत नव्हतं. तर मग सोबतचा पॅसेंजर होता कोणीतरी. तो बोलला, खूप चांगली ट्रॉफी आहे रे. मी म्हटलं त्याला, मलेरकुर्ला कॉलेजमधून जिंकलो आहे. अच्छा. मी म्हटलं तू ठेव. तर मग मी त्याला दिली. माहीत नाही अशा किती ट्रॉफीज आहेत ज्या मी अशाच दिल्या. तर मी तुमच्या शोच्या माध्यमातून लाखो आईवडील बघत असतील. मला हे सांगायचं आहे, मुलांचं टॅलेंट नक्कीच ओळखा. त्यांच्यावर दबाव टाकू नका. काही चुकीचं नाही. आज तर संध्या इतक्या आहेत, जाऊ दे त्यांना. कोणता प्रोटोकॉल ठेवू नका त्यांच्यावर. त्यांना मोकळा आभाळ द्या, त्यांना पंख द्या. उडण्यासाठी त्यांचा मार्ग ठरवू नका. त्यांना खुलं उडू द्या, स्वतः उडू द्या. जो रनवे आहे तो विमानाला उडवत नाही, तर तो विमानाला मार्ग दाखवतो. पुढे तर विमानाच्या इंजिनावर अवलंबून असतं की ते 20 मिनिटात चंदीगडला उतरेल दिल्लीवरून, की ते 14 तासात सॅन फ्रान्सिस्कोला उतरेल. हे तर त्यांच्या इंजिनावर डिपेंड करतं. पण विमानासाठी रनवे गरजेचं आहे. तर हा रनवे पॅरेंट्स, टीचरने बनावं. विमानं ही सगळी विमानच तर आहेत, उडू शकतात, पण फक्त रनवे मिळाला. जेव्हा तुम्हाला रनवे मिळाला आणि तुमचं विमान उडालं, तेव्हा वडिलांना समजलं का की खरंच टेक ऑफ केलं याने? हेही खरं आहे. नंतर मग आई वडील इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात, मी तर पहिल्याच दिवशी याचं टॅलेंट ओळखलं होतं. टॅलेंट आहे. मी खूप प्रोत्साहन दिलं मुलाला की जा, याच लाईनमध्ये जा. कोणी नाही करत, हे सगळे खोटं बोलतात. बरोबर ना? आधी तर खूप चोपून काढतात. अरे हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तेव्हा मी पटियालामध्ये राहायचो. मग सरकारी शाळेमध्ये जे हेडमास्तर होते त्यांच्या नावाने चिठ्ठी यायची. सरकारची चिठ्ठी आली खाकी रंगाची, भारत सरकार सेवा असं लिहिलेलं असतं. त्यात लिहिलेलं माझ्या वडिलांचं नाव महेंद्रसिंग. त्यात लिहिलेलं महेंद्रसिंग, फादर ऑफ भगवंत मान, सरकार हेडमास्टर, सरकार मिडल स्कूल. मी चिठ्ठी घेतली आणि बाबांकडे गेलो. मी म्हणालो, बाबा, मास्टरजी, हे सन ऑफ तर ऐकलंय, हे फादर ऑफ कधीपासून यायला लागलंय? ते पण सरकारी चिठ्ठ्यांमध्ये. आणि मला म्हणाले, अरे मीच सांगितलंय तुझ्या नावाने चिठ्ठी जरा लवकर येते. मग त्या प्रसिद्धीला एन्जॉय करायला लागतात आपले आई वडील. तर मग त्यांनी, म्हणजे स्वतःचं नाव तर कधी सांगितलं नाही त्यांनी. तर एकदा माझ्या बहिणीला फोन केला, सख्या बहिणीला. हा मनप्रीत, मी भगवंत मानचे बाबा बोलतोय. मी म्हणाली, माझे नाहीत. तर असं एन्जॉय. पण तुमची जी त्यावेळची कॉमेडी होती, उपहास होता, त्यात तुम्ही बातम्या पण घुसवायचात, तुम्ही त्यात राजकारण सुद्धा घुसवायचात.
म्हणजे हे राजकारणी बनण्याची आवड तेव्हापासून होती? माझे बाबा MA BSc BEd होते. MA पॉलिटिकल सायन्स BSc BEd. आणि त्यांना राजकारणाची खूप आवड होती. 2-2, 3-3 दिवस तेव्हा जे रिझल्ट यायचे इलेक्शनचे तेव्हा चिठ्ठ्या मोजायचे. तेव्हा 2-2, 3-3 दिवस रिझल्ट यायचे तेव्हा मला बसवायचे. लिहून काढ. आजकालच्या लोकांना माहित नसेल, त्याकाळी दूरदर्शनवर इलेक्शनचा निकाल यायचा आणि मध्ये मध्ये जेव्हा फिल्म दाखवली जायची तेव्हा 2-2 दिवसांपर्यंत मोजणी चालू असायची. आता कोण तेव्हापासून मला माहिती आहे. फुल फॉर्म ऑफ DMK. आणि AIDMK हा जो तामिळनाडूचा पक्ष आहे, माझ्या मते 80% जे पार्लमेंटमध्ये बसले ना त्यांना पण फुल फॉर्म माहीत नसेल. द्रविड मुन्नेत्र कळगम, ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कळगम. माझ्या वडिलांनी तेव्हापासून स्पोर्ट्सची खूप आवड होती त्यांना. हॉकीची मॅच पाहायचे, मी पण हॉकी पाहू लागलो, मी पण स्पोर्ट्स पाहू लागलो. स्पोर्ट्ससाठी तर मी तेव्हा तर दूरदर्शनच होतं. तेव्हा 4ही ग्रँड स्लॅम ही फ्रेंच ओपन, विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि US ओपन तेही दूरदर्शनवरच दाखवायचे. तेव्हा होते मार्टिना नवरातिलोवा, जॉन मॅकॅनरो, जो तुमच्यासारखाच लढायचा. असा मारायचा तो. बॉरिस बेकर, त्यावेळी गॅब्रिला सबेतेनी, त्यावेळी मी खूप बघायचो. क्रिकेटची आवड असल्याने आज मी म्हणजे 1990 पासून आजपर्यंतचे मी बॅटिंग ऑर्डरप्रमाणे प्रत्येक टीमच्या खेळाडूंची नावं सांगू शकतो. चला सांगा मग वेस्ट इंडिजच्या प्लेयर्सची नावं. वेस्ट इंडिज टीम जेव्हा मी रेडिओवर ऐकायला सुरू केले तेव्हा होते डेस्मंड हेंड्स, गॉर्डन ग्रीन्स, रिची रिचर्डसन, जस लोगी, विवियन रिचर्ड्स, कार्ल होपर, जेफ्री डिजॉन जे विकेट कीपर होते, आणि कोर्टली ॲम्ब्रोज, मेल्कम मार्शल, पॅट्रिक पॅटरसन. एकदम बरोबर सांगितलं तुम्ही, एकदम बरोबर. मी त्यावेळेपासूनच क्रिकेट फॉलो करतो आणि तुम्ही एक नाव अगदी बरोबर सांगितलं आणि क्रम सुद्धा बरोबर सांगितला. खूप स्पोर्ट्सचा तर मी आजही खूप मोठा फॅन आहे आणि स्पोर्ट्ससाठी पंजाब सरकारतर्फे जे आम्हाला करायचं आहे ते पण मोठं कार्य असेल. आणि हॉकीमध्ये आजही 7 खेळाडू 8 खेळाडू सध्या नॅशनल हॉकी टीममध्ये पंजाबचे आहेत. तर पंजाबला हॉकीची नर्सरी म्हटली जाते, ही गोष्ट असेल. पण हा खेळ बघता बघता तुम्ही राजकारणाच्या खेळामध्ये कसे का उतरलात? खूप मस्त. मी तर लाफ्टर चॅलेंजमध्ये पण आलो होतो. बॉलिवूडमध्ये पण मी सिनेमात काम करायला सुरुवात केली होती. मूवीमध्ये मी, धर्मेंद्रजी, सनी देओल आणि बॉबी देओल, कॅटरीना कैफ होती. माझं करिअर सुरू झालं होतं बॉलिवूडमध्ये. पण अचानकपणे 2011मध्ये मनप्रीत बादल जे होते त्यावेळेचे फायनान्स मिनिस्टर बादल, प्रकाश सिंग बादल यांचे पुतणे होते. त्यांनी वेगळं होऊन राजीनामा देऊन एक वेगळी पार्टी काढण्याचा म्हणजे मन बनवलं आणि ते म्हणाले की ज्यांच्या मनामध्ये पंजाबबद्दल तळमळ आहे त्यांनी माझ्याबरोबर या. तर सगळ्यात आधी मी गेलो त्यांच्यासाठी. तर कॅटरीना कैफला सोडून मनप्रीत बादलकडे गेलात तुम्ही. कॅटरीना कैफला सोडून पंजाब सोबत गेलो मी. आणि भगतसिंग यांचा एक शेर आहे, इश्क करना सबका पैदाइशी हक है, इश्क करना सबका पैदाइशी हक है, क्यों ना इस बार वतन की सरजमी को महबूब बना लिया जाए. तर जेव्हा तुम्ही राजकारणात आलात तर तुमच्या वडिलांनी त्यात तुम्हाला सपोर्ट केला की इथे देखील तुमची मनमानी चालली? पुन्हा तेच झालं. जेव्हा मी राजकारणात गेलो तेव्हा म्हणाले याच लाईनीत राहतो आता. मग म्हणजे ते हे म्हणायचे हे काम चांगलं आहे, ज्या कामाला ते अगोदर थांबवायचे. मग मी सांगितलं आयुष्य एकच आहे. हसणं पण तेव्हाच चांगलं वाटतं जेव्हा चुलीत आग जळत असते. आणि माझ्या डोळ्यासमोर पंजाबचा शेतकरी आत्महत्या करतोय, माझ्या डोळ्यासमोर ड्रगच्या आहारी आपला तरुण वर्ग जातोय, माझ्या डोळ्यासमोर इतके प्रॉब्लेम्स आहेत आणि मी CDs आणि शोज करून जगातून निघून गेलो तर काय उपयोग होईल? काही ना काही तर वेगळं केलं पाहिजे. मग मी सांगितलं राजकारणच जर हे करतं तर राजकारणात जाऊन पाहूया. माझा चेहरा कोणी प्रसिद्ध केला? पंजाबी लोकांनी. माझा आवाज कोणी प्रसिद्ध केला? पंजाबी लोकांनी. तर मी माझा आवाज आणि